गहू तांदळाचे वाफेवरचे पापड, तेही अगदी सावजी पद्धतीने। हाय हॅलो नमस्कार, मी मधुरा सावजी किचन मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये सर्वांच्याच घरात वाळवणाचे प्रकार केले जातात। तर त्यातलाच एक वाळवणाचा प्रकार मी आज तुमच्या सोबत शेअर करणार आहे। तो वाळवणाचा प्रकार म्हणजे गहू तांदळाचे वाफेवरचे पापड। हा जो प्रकार आहे हा मी सावजी पद्धतीनेच तुम्हाला सांगणार आहे, कारण सावजी लोकांच्या अगदी घराघरात आवर्जून केला जाणारा हा प्रकार आहे। पापड 2 वर्ष आरामात टिकतात, त्याला अजिबात काहीही होत नाही, खायला अतिशय रुचकर लागतात। पण जरी हे पापड 2 वर्ष आरामात टिकत असले तरी ते 2 वर्ष टिकूच शकत नाही, कारण ते 2 महिन्यातच खाऊन संपवले जातात, इतके ते रुचकर लागतात। तर पद्धत अगदी पारंपरिक आहे, पारंपरिक पद्धतीनेच मी तुम्हाला सांगणार आहे। स्टेप बाय स्टेप सविस्तर मी तुम्हाला सांगणार आहे। तर एकही स्टेप न चुकवता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे। चला तर मग आता आपण सुरुवात करूया। तर इथे मी गहू आणि तांदूळ दोन्ही सम प्रमाणात घेणार आहे। तर 2 ग्लास मी इथे तांदूळ घेणार आहे, 2 ग्लास बरोबर मोजून घ्यायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने। आणि त्यानंतर मी इथे 2 ग्लास गहू घेणार आहे मोजून, म्हणजे 2 ग्लास तांदूळ आणि 2 ग्लास गहू घ्यायचे आहेत। इथे मी जुना तांदूळ वापरत आहे। त्यानंतर याला आता स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। आता मी याला धुवून घेतलेला आहे आणि आता याच्यामध्ये पाणी घालून मी याला भिजत ठेवणार आहे। आपल्याला कमीत कमी 3 ते 4 दिवस भिजत घालायचे आहे आणि रोज याचं पाणी चेंज करायचं आहे। मी गहू दुसऱ्या पातेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे, कारण ते छोटं झालेलं होतं। आता हे धुवून छान ठेवलेलं आहे। आता याला आपण 4 दिवसासाठी ठेवून देऊ भिजत आणि रोज याचं पाणी चेंज करूयात। तर इथे आता 4 दिवस झालेले आहेत। 4 दिवसानंतर बघूया आपण आता गव्हावरती छान फेस आलेला आहे। आता गहू आणि तांदूळ दोन्ही छान भिजलेला आहे, बघू शकता तुम्ही। गव्हाचा छान चीक निघतो आहे आणि तांदूळही छान भिजलेले आहेत, छान तुटतात आहे ते, बघू शकता। आता मी त्याचं पाणी काढून घेतलेलं आहे। आता ह्याला आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे। तांदूळ बारीक करून घेणार आहे मिक्सरमधून आणि लागेल तसं पाणी घालून त्याला बारीक करून घेणार आहे। अशा पद्धतीने मिक्सरमधून त्याला बारीक करून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही, खूप छान बारीक झालेलं आहे। दाखवते मी तुम्हाला, एकदम छान फाईन बारीक झालेला आहे। यामध्ये तांदळाचा एकही कण नाही आहे, असंच आपल्याला बारीक करायचं आहे। याला आता मी एका पातेल्यामध्ये ओतून घेते आणि अशाच पद्धतीने सर्व तांदूळ बारीक करून घेते। तर आता आपण इथे गहू बारीक करूया। गहू आपल्याला पल्स मोडवरच बारीक करायचे आहे। खूप जास्त जर त्याला फिरवाल तर त्याचा कोंडाही बारीक होईल आणि पापडाला आपल्या लालसर रंग येण्याची शक्यता असते, म्हणून पल्स मोडवरच करून घ्या याला। अशा पद्धतीने छान बारीक झालेले आहेत गहू, बघू शकता। आता याला आपण एका पातेल्यात काढू। मी इथे गव्हाची एक बॅच ऑलरेडी करून घेतलेली होती, त्याच पातेल्यामध्ये मी गहू काढते आहे। आता गहू आणि तांदूळ आपले बारीक झालेले आहेत। आता हे जे तांदळाचं बॅटर आहे याला आपल्याला गाळून घ्यायचं आहे। गाळण्यासाठी मी इथे चाळणीचा वापर करते आहे। एक पातेलं घेतलं आहे आणि त्याच्यावरती मी चाळणी ठेवलेली आहे आणि चाळणीच्या सहाय्यानेच मी हे संपूर्ण बॅटर गाळून घेणार आहे। थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे बॅटर अशा पद्धतीने गाळून घ्यायचं आहे। खूप इझी होतं याच्याने, चाळणीचा वापर केल्याने, आणि आपला इथे वेळही वाचतो। अशा पद्धतीने थोडंसं पाणी याच्यामध्ये घालून आपल्याला संपूर्ण बॅटर गाळून घ्यायचं आहे आणि त्याचा चिक काढायचा आहे।
याचा संपूर्ण चीक खालच्या पातेल्यामध्ये जमा होतो आणि जे काही तांदळाचे कण असेल ते या चाळणीमध्ये राहतात. पण तांदूळ इतके छान बारीक झालेले आहे की काहीच तांदळाचे कण राहिलेले नाही आहेत. अशा पद्धतीने मी छान तांदळाचा चीक काढून घेतलेला आहे. त्याच पद्धतीने आपल्याला आता गव्हाचा देखील चीक काढून घ्यायचा आहे. गव्हामध्ये थोडंसं पाणी घालून गव्हाचा कोंडा काढून घ्यायचा आहे. पाणी ॲड केलं की ते थोडं इझी होतं आणि गव्हाचा कोंडा सेपरेट होतो लवकर, म्हणून थोडं पाणी घालून याला आपण मिक्स करून घेऊ. अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स केल्यानंतर मग आता याला आपल्याला त्याच पातेल्यामध्ये चाळणीच्या साहाय्याने हे सगळं बॅटर गाळून घ्यायचं आहे. म्हणजे चीक पातेल्यामध्ये जमा होईल आणि हा जो गव्हाचा कोंडा आहे तो चाळणीमध्ये जमा होईल. अशा प्रकारे आपण कोंडा सेपरेट करून घेऊ. छान पिळून घ्यायचा आहे हा कोंडा, म्हणजे जितकाही चीक असेल तितका निघून जाईल. अशा पद्धतीने मी गव्हाचा चीक काढून घेतलेला आहे. आता हा जो कोंडा आहे त्याला परत एका पाण्याने धुवून घ्यायचा आहे. पाणी घालून मी याला एकदा धुवून घेणार आहे, म्हणजे याच्यामध्ये थोडाफार जर चीक उरला सुरला असेल तर तोही निघून जाईल. पाणी घालून त्याला थोडं मिक्स करून घेऊ आणि हातानेच त्याचा जितकाही कोंडा निघतो तेवढा काढून घ्यायचा आहे. आणि मग बाकीचे जे उरलेलं आहे ते चाळणीमधून चाळून आपल्याला कोंडा बाहेर काढून घ्यायचा आहे त्याचा. तर ते पातेलं भरलं आहे म्हणून मी दुसरं पातेलं घेते आहे आणि त्या पातेल्यामध्ये हे संपूर्ण बॅटर चाळून घेते आहे. अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण कोंडा गव्हाचा वेगळा करायचा आहे. आता गव्हाचा पूर्ण चीक इथे निघालेला आहे, पूर्ण हा कोंडा निकस झालेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला गव्हाचा चीक काढून घ्यायचा आहे. तर आता मी इथे चाळणी धुवून घेतलेली आहे आणि हा गहू तांदळाचा जेवढा पण चीक निघालेला आहे तेवढा एकदा गाळून घेते आहे. म्हणजे याच्यामध्ये जर काही तांदळाचे कण असेल किंवा गव्हाचा कोंडा वगैरे गेला असेल तर तो निघून जाईल, म्हणून मी याला एकदा चाळून घेते. अशा पद्धतीने आपल्याला गहू तांदळाचा संपूर्ण चीक काढून घ्यायचा आहे. आता हा चीक तयार झालेला आहे. आता याला असंच झाकून रात्रभर ठेवायचं आहे. याला रात्रभर मी असंच झाकून ठेवलेलं होतं. आता पुढची प्रोसेस करायची आहे. तुम्ही बघू शकता की इथे चीक खाली साचलेला आहे आणि पाणी वर आलेलं आहे. आता अलगद हाताने आपल्याला हे पाणी या पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि जोपर्यंत पाण्यासोबत चीक येत नाही तोपर्यंत आपल्याला हे पाणी काढून घ्यायचं आहे. आता आपल्याला इथे थांबायचं आहे. तर अशा प्रकारे आपला चीक तयार झालेला आहे. अशीच कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्याला, खूप जास्त पातळ करू नका. आता आपल्याला यात चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्यानंतर 1 चमचा जिरे घालायचं आहे. त्याचबरोबर तीळ घालून घेऊया 1 चमचा. आता इकडे पाणी उकळायला ठेवलं होतं मी. आता पाण्याला छान उकळी आलेली आहे. तर आता आपण पापड करायला घेणार आहोत. त्यासाठी आपल्याला पळी चमच्याच्या साहाय्याने ताटावरती अशा पद्धतीने हे बॅटर पसरवायचं आहे आणि हे ताट आपल्याला या उकळत्या पाण्यावरती ठेवायचं आहे. अशा पद्धतीने या पातेल्यावर ठेवून द्यायचं आणि याचा वरचा कलर चेंज झाला की हे ताट आपल्याला पलटवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने ऑलरेडी एक पापड मी आधीच ठेवलेला होता पातेल्यावरती, तो झालेला आहे आणि त्याच्या आधी परत एक पापड तयार झालेला आहे. तर त्याला मी आता चाकूच्या साहाय्याने उलवून घेते, म्हणजे ते इझिली निघतं ताटावरून. अशा प्रकारे ताटावरून हळूच काढून मग त्याला आपल्याला परड्यावरती टाकायचं आहे.
आता परत एकदा मी करून दाखवते। पळी चमच्याच्या सहाय्याने ताटावरती बॅटर पसरवून घ्या। मग याला उकळत्या पातेल्यावर ठेवून द्या। एक पापड ऑलरेडी झालेला आहे आणि हे पहिलं ताट आहे, हे थंड झालंय, तर याच्यावरचं काढून घेऊया आपण। याची वरची बाजू झाली आहे, तर याला पलटवून घेऊया। आता ह्या पापडाला आपल्याला काढून परड्यावरती घालायचं आहे। अशा प्रकारे हळूच घालून घ्या। इथे मी 3 ताटांचा वापर केला आहे, त्यामुळे पापड लवकर होतात आणि तिसऱ्या ताटावरचं पापड होतपर्यंत पहिलं ताट बऱ्यापैकी थंड झालेलं असतं, त्याच्यामुळे त्याच्यावरचा पापड आपण इझिली काढू शकतो। असे बबल्स आले की समजायचं की आपला पापड छान शिजलेला आहे। आता हे जे पहिलं ताट आहे हे बऱ्यापैकी थंड झालं आहे, तर याला मी उलवून घेते सुरीच्या साहाय्याने आणि याला काढून परड्यावर टाकून देते। पापड हळूच काढायचे आहे, म्हणजे ते चिपकायला नको। अशा पद्धतीने मी पापड केले आहेत आणि याला सुती कपड्यावरती वाळत घातलेले आहेत। परड्यावरून सुती कपड्यावर त्याला घातले आहेत। तर अशा पद्धतीने 3 ताटांचा वापर करून जर केलं तर लवकर होतं आणि करायला वेळही लागत नाही, वेळही वाचतो। अशा पद्धतीने मी हे सर्व पापड करून घेतलेले आहेत आणि मी हे हॉलमध्ये फॅनच्या खालीच सुरुवातीला सुकवून घेतले। त्यानंतर उन्हामध्ये ऊन दाखवलेली आहे आणि 2 दिवस याला छान ऊन दाखवून वाळवून घेतलेला आहे। अशा पद्धतीने आपल्याला कपड्यावरती पापड हळूच उचलून घालून घ्यायचं आहे। आता मी याला बाल्कनीमध्ये ऊन दाखवायला आणलेलं आहे। तर आता इथे आपले पापड तयार झालेले आहेत आणि हे तेलात तळल्यानंतर तिप्पट फुलतात, खूप छान फुलतात आणि एवढ्या प्रमाणात आपले 60 ते 70 पापड आरामात होतात। बघू शकता तुम्ही इथे छान फुललेला आहे पापड आणि याला आपण भाजूनही खाऊ शकतो। करत असताना ओलेही चांगले लागतात, तुम्ही कशाही प्रकारे खाऊ शकता, खूप चवदार लागतात। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा।